पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया। 14व्या अध्यायाची सुरुवात मंगलाचरणामध्ये श्रीगुरूंचा जय जयकार केला। आचार्य म्हणजे श्रीगुरु। श्रीगुरु तुमचा जय जयकार असो। तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात की जे जे काही देव आहेत ते सगळे देव तुमच्यासाठी काय आहेत की तुमच्यापुढं नतमस्तक होणार आहेत किंवा तुमच्या सामर्थ्य शक्तीपुढं ते कमीच आहेत। तसं देवाला देव म्हणतो तसं तुम्हालाही गुरुदेव म्हटलं जातं। म्हणून एरवी कसं आहे तर देवाच्या बरोबरीचा असं म्हटलं जातं, पण आमच्या दृष्टीने देवाला देवपण आणि देवाचं आस्तिक भाव हे सगळं तुमच्यामुळं झालं। तुम्ही समजून दिलं म्हणून देव कळायला लागला, देव आहे ह्याची भावना तयार झाली। त्याच्यामुळं जेवढे काही देव आहेत त्या देवापेक्षा आपण श्रेष्ठ आहात। आपण आहात म्हणून काय होतं तर बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानाची पहाट होते। एरवी बुद्धी अज्ञानाच्याच आवरणामध्ये आहे, पण श्रीगुरूची भेट झाली की बुद्धी आहे ते बुद्धी काय करते तर ज्ञान स्वीकारते आणि जसं जसं त्या ठिकाणी ज्ञान स्थिर व्हायला लागतं तसं तसं बुद्धीच्या ठिकाणी जसं उजाडल्यावर आपल्याला सगळं दिसायला लागतं तसं बुद्धीला आता सगळं समजायला लागलं। पारमार्थिक ज्ञान बुद्धीच्या ठिकाणी जागं झालं आणि त्याचा अनुभव म्हणून जर काही असेल तर सुख जागृती होऊ लागली। कारण ज्ञानाचं फल जर काही असेल तर सुख आहे। एरवी मनुष्याजवळ सुख नाही असं नाही, पण तो त्या सुखाला काय करतो विषयाचं निमित्त ठरवतो। ह्या विषय मिळाला तो विषय मिळाला। तसं पाहायला गेलं तर आपल्याजवळ निर्निमित्त सुख आहे, कोणतंच निमित्त त्याला नाही। कारण जेव्हा आपण सुखी असतो तेव्हा कोणत्या तरी विषयप्राप्तीचं सुख हे समजतो। सुख नसतं तेव्हा दुःखी असतो आणि दुःखी व्हायला काहीतरी कारण असतं। पण सुख दुःख नाही अशी जी एक आपली स्थिती असते तेव्हा काय असतं तर तेव्हा खरं सुखच असतं। पण हे सुख आहे ह्याची आपल्याला कधी जाणीव होत नाही। आपण सुख आणि दुःख या दोन परिणामातच गुंतलेलो आहोत। आता काय झालं की या ज्ञानानं खऱ्या अर्थानं आम्हाला परमात्म सुखाची आत्मसुखाचा जागृती झाली, उदय झाला। म्हणजे मग जसं ज्ञान उदय होतो, ज्ञान उदय करून देणारे तुम्ही सूर्य आहात, तसंच इथंसुद्धा सुखाचाही उदय तुम्हीच करता। त्याच्यामुळं काय आहे की तुमची जी श्रेष्ठता आहे ते आमच्या दृष्टीनं खूप मोठी आहे। जय जय सर्व विसावया सोहंभाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू। आता जसं वरच्या ओवीमध्ये जय जयकार केला, एरवी जय जयकार कोणाचा होतो उत्स्फूर्तपणानं जो जय जयकार होत असतो की ज्याचा महिमा आपल्या ठिकाणी अत्यंत काय आहे की कळून आलेला आहे त्यांचाच। एरवी मनुष्य काय आहे कुठेही काहीतरी झालं म्हणजे जय जय म्हणतो, कोणीतरी सांगतं ह्याचा जय जयकार करा,
ते वरवरचं असतं. अंतःकरणापासून जय जयकार होतो तो अनुभवातूनच येतो. दुसऱ्या ओवीत जय जयकारच केला. याचं कारण आपण कोण आहात, तर आमचा जो काही आहे अत्यंत श्रमाचा काळ, सतत काहीतरी विषय मिळवण्याकरता चाललेली अंतःकरणाची खटपट, या सुखाची प्राप्ती झाल्यावर ते अंतःकरण स्थिरावतं. म्हणजे अंतःकरणाचा विसावा तिथे आहे. आता त्यात काय, अंतःकरणाचा म्हणा, बुद्धी तिथं विसावते म्हणा, मन विसावतं, चित्त विसावतं, असं जे ठिकाण आहे ते आहे. पण हे प्राप्त झालं हे तुमच्यामुळं, म्हणून तुमच्याजवळ आल्यावर सुद्धा मन शांत होतं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. जसं तिथं गेल्यानंतर मनाला कुठेही जाण्याची फिरण्याची गरज वाटत नाही, मन शांत होतं, तसं तुमच्या ठिकाणी होतं. सोहमभाव सुहावया. आणि आमच्याजवळ जर काही असेल की ज्याचा असूनसुद्धा आम्हाला पत्ता नव्हता, पण तुमच्या जवळ आल्यापासून आम्हाला हे माहीत होऊ लागलं. अजून आमची पक्की खात्री झाली नाही, पण तुम्ही सांगितलं आहे की तू ब्रह्म आहेस. मग मी ब्रह्म आहे हा जो काही भाव आहे तो आमच्या ठिकाणी आता धारण होऊ लागला आहे. तुम्ही सांगितल्यामुळं तो धारण होऊ लागला. आणि जसं जसं कळणं वाढू लागलं तसा तसा तो आणखीन वाढू लागला. सोहावया म्हणजे त्या भावामध्ये आणखीन काय आहे की वाढ होऊ लागली. असं जे काही असतील या पृथ्वीतलावरचे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी या सुखाची जी काय आहे ती प्राप्ती होईल. म्हणून नाना लोक हे लावया समुद्र तू. सगळ्यासाठी तो संत कसे असतात, संत उदार संत म्हणजे उदार आहेत. आता यांचं जवळचं जे देणं आहे ते ज्यांना पाहिजे ते येऊन तिथे घेतात. पण बाकीच्याला वाटतं ह्याला काय करायचं, आपल्याला घेऊन आत्मज्ञानाला घेऊन काय करायचं, ब्रह्मज्ञानाला घेऊन काय करायचं, असं जे काही आहे ज्यांची समज आहे ती इकडे कशाला येतील. वास्तविक सगळ्यांचा उद्धार व्हावा असं श्रीगुरूला वाटत असतं. म्हणून मग सगळे जे काही आहेत ते सगळे या सुखासाठी, मनुष्य परमार्थात नसला तरी सुखच पाहिजे ना त्याला. म्हणून परमात्म्याच्या सुखामध्येच सगळेजण कसे असतील, तर जसं समुद्रावर लाट आहे तसं त्या लाटाच आहेत. पण लाटेच्या ठिकाणी अहमपणा आला. जसं पाणी सगळीकडे आहे, समुद्रात पाणी, सरोवरात पाणी, तलावात पाणी, नदीत पाणी, विहिरीतही पाणी. पण होतं कसं, त्या विहिरीतल्या पाण्याला वाटतं मी विहिरीचं, म्हणजे विहिरी एवढाच मी, ते पाणीच आहे आणि सगळ्या पाण्याबरोबरचं पाणी. पण त्यांनी विहीर नावाचा जो अहंकार धरला, त्या अहंकारानं किंवा आड असतं, आडाचा आहे अहंकार. तुकोबारायाचं आहे काय, अभंगच आहे की गोदे काठी होता आड. म्हणजे गोदा नदीच्या किनारी आड होता, पण ते नदीचं पाणी म्हणत नाही, मी आडाचं पाणी म्हणतो. म्हणजे आडापुरतं तो स्वतःला पाहतो. तसं सगळ्यासाठी येतो. ऐकेगा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी. एकंदरीत जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्रीगुरूच एक फक्त काय आहेत की दीनाचे दयाळ आहेत, आर्तबंधू. त्यांच्याजवळ आपल्या उद्धाराची आर्तता आहे. आपल्या उद्धाराची आपल्याला आर्तता पाहिजे, पण आपल्या ठिकाणी आपल्याच उद्धाराची आर्तता नसते. आणि श्रीगुरूला वाटतं की ह्याच्या ठिकाणी काय व्हावं, याचा उद्धार व्हावा. आता हा मनुष्य जन्माला आला आहे, ही त्याची जी काय आहे ती संधी, आणि ह्या संधीचा त्याला काय असा उपयोग व्हावा. म्हणून प्रत्येकाला, जसं तुकोबारायाचं एक चरण आहे पहा की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणासी. तुम्ही कसली चिंता करू नका, या. मग सगळ्याला हाक मारलं ना. आणखीन त्यांनी त्यात मांडणी केली की लहान थोर, लहान या थोर या सगळे या. याचा अर्थ सगळ्यासाठी यांच्या अंतःकरणात तळमळ आहे.
शास्त्र असं सांगतं की श्री गुरु म्हणजे ब्रह्मरूपच आहे, गुरु साक्षात ब्रह्म. पण दुसरी गोष्ट अशी की ब्रह्म कसं आहे, तर ब्रह्माच्या ठिकाणी सामान्य आहे, त्याच्या ठिकाणी विशेषपणा व्हायचा झाला तर विशेषपणा नंतर येते. पण सद्गुरूच्या ठिकाणी विशेषत्व येतं. सद्गुरू ब्रह्मरूप असून विशेषत्वात आले. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ब्रह्मापेक्षा एक गोष्ट जास्त आहे त्यांच्याकडं, करुणा. बाकीच्या ठिकाणी काय आहे की ब्रह्मपणात आहे, पण ब्रह्माचं अधिकत्व जर काही असेल श्रीगुरूच्या ठिकाणी तर करुणा आहे. म्हणून ते आर्तबंधू आहेत. करुणा आहे त्यांच्या ठिकाणी, निरंतर कारुण्य सिंधू आणि अखंड करुणा आहे. जसं काय आहे की नदी आटते, चांगल्या पाण्याची नदीसुद्धा आटते, विहिरी आड हे तर आटतील, पण समुद्र कधी आटतो का? कधीच नाही. म्हणून निरंतर कारुण्य सिंधू, करुणारूपी सिंधू आहेत तुम्ही आणि अखंड आहेत. तुमच्या ठिकाणी ह्या करुणेची कमतरता कधीच नाही. विशद विद्या वधू वल्लभाजी. तेव्हा हे जे काही ब्रह्मविद्या आहे, अध्यात्मविद्या आहे, याचं निरूपण करणारे तुम्ही. ही विद्या तुमच्या हातातली म्हणून तिला सांगितलं वल्लभाजी. ती तुमची कोण आहे? पत्नी आहे. मग पत्नी जशी ऐकण्यात असते, पतीच्या ऐकण्यात असते, पतीचा शब्द मोडत नाही, तसा विद्या तुमचा शब्द मोडत नाही. जे कोणी असतील ज्याच्या अंतःकरणात काय आहे की जसं एक सांगतात की नारदाची आणि वाल्मिकाची भेट झाली. वाल्या त्यावेळेस तो होता आणि वाल्याला आता कळून चुकलं, तो नारदाला शरण आला. मग सांगितलं आता मी ह्यातनं कसा बाहेर पडू? म्हणले तू रामनाम घे, इथं बस आणि रामनाम घे. ते रामनाम नारदाच्या कानात बोलायला लागलं की हे स्वच्छ आहे का? इथं कसं बसू मी? ह्याचं अंतःकरण किती पापाने भरलेलं आहे आणि ह्याच्या अंतःकरणात मी कसा बसू? तर नारदाने त्याला सांगितलं इतकं जर ते मलिन आहे तर अगोदर स्वच्छ कर आणि मग तिथं बस. म्हणजे स्वच्छ करायचं काम नामाचंच आणि पुन्हा नाम अंतःकरण शुद्ध झाल्यावर तिथं स्थिर बसायचं काम नामाचंच. तसं इथं की ही जी काही विद्या आहे ती विद्या पहिल्यांदा आपल्या सगळ्या असलेल्या पापाचं हनन करते. म्हणून सद्गुरू श्रवणामध्ये पहिलं जे श्रवण असतं ते आपाततः, म्हणजे आपल्याजवळ जेवढं काही असेल ते सगळं शुद्ध करण्यात, मग तिथून आपल्या ठिकाणचे एक एक भाव जागे व्हायला लागतात. आता ते सगळं असण्यात तुमच्या ठिकाणी ही विद्या म्हणजे वधूही तुमची काय आहे की तुम्ही सांगाल ते ऐकते. म्हणून मग जे श्रीगुरूजवळ गेले ते कोणत्याही पद्धतीचे असू द्या, उत्तम बुद्धीचा असेल तर लवकर कळल, मध्यम बुद्धीचा असेल तरीही कळल, कनिष्ठ जर बुद्धीचा असला तर. पण ह्यांची क्षमता अशी, ह्यांचं सामर्थ्य असं आहे की कनिष्ठ बुद्धीलासुद्धा समजून देतील, मध्यमन उत्तमला तर कळल. म्हणून तुमच्या जवळची विद्या कनिष्ठ बुद्धीतसुद्धा स्थिर व्हायला जाते. मग त्या बुद्धीची कनिष्ठता ज्या पद्धतीने, म्हणजे तिच्या ठिकाणी काय असेल समज यायला थोडंसं उशीर लागतो, मग पुन्हा तुम्ही समजून द्याल, म्हणून त्या बुद्धीला ते कळतं. अशी जी असणारी विद्या तुमच्या ताब्यातली आहे. तू जया प्रते लपसी तया जग हे दाविसी प्रकटतई करीसी आघवे चितू. आता काय केलं, थोडंसं श्रीगुरू आणि परमात्मा या दोघाचा समन्वय केला. परमात्मा सर्व व्यापक आहे, तो नाही असं एक जागासुद्धा नाही, सगळीकडं आहे, पण तो सगळ्याला उघडा नाही ना. म्हणून मग ते काय करतात, कोणाला कळतो कोणाला कळत नाही. भगवद्गीता सांगते की विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. म्हणजे मग तू जो काय आहेस तू जया प्रते लपसी. मग कोणाला लपतो, तर जे विमूढ आहेत, ज्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी तुला ओळखण्याचं अजून ज्ञान नाही, तोपर्यंत तुझ्या ठिकाणी काय आहे की तू त्यांना लपला आणि तू लपल्यामुळं काय झालं, तया जग हे दाविसी. आता हे सगळं जग त्याला दिसायला लागलं. जसं एखादा विक्रेता आहे,
आणि त्यांनी काय विकायला आणले? लाकडाची खेळणी आणलीत विकायला. मग लाकडाचाच बैल केला आहे, लाकडाचाच पोपट केला आहे, लाकडाचा घोडा केला आहे, आणखीन काही लाकडाचंच आहे. मग आपण प्रत्येक वस्तू घेऊन हे केवढ्याला दिलं, हे केवढ्याला दिलं म्हणताना मग हा घोडा केवढ्याला आहे, हे बैल केवढ्याला आहे, हे सगळं हेच विचारतो आपण. कारण का ते सगळं बनावट त्याने जे करून दिली ते बैलाची आहे, दुसरी जी आहे ती घोड्याची आहे, कुठं अजून काय मोर आहे, अनेक काही केलं आहे. पण कुणीच म्हणत नाही लाकूड आहे, कारण हे लाकूडच आहे, लाकडाचं बनवलं आहे. पण हे तिन्ही सगळे खेळणी जरी समोर असले तर हे लाकूडच आहे. केवढ्याला दिलं हे लाकूड असं कोण म्हणतं का? केवढ्याला दिला मोर, केवढ्याला दिला बैल, केवढ्याला दिला घोडा, असंच विचारणार. कारण का आता आम्हाला वरचं दिसतं, त्या वरच्या दिसण्यात आम्ही गुंतलेलो आहोत. तसं झालं आहे. जगत दिसतंय. जग का? तर तूच प्रकट केलं आहे जगताला. जगत तरी प्रकट करणारा कोण आहे? तूच आहेस. कशासाठी तो तू त्यांच्यापुढं लपलास? का लपला? तर त्यांच्या बुद्धीला तू समजत नाहीस, मग त्यांच्या बुद्धीच्या पुढं जग तू उभा केलंस. प्रकटू तई करीसी आगवेची तू. पण ज्या वेळेस तुझ्याबद्दलचं ज्ञान होतं आणि मग ते ज्ञान अंतःकरणात स्थिर झालं की हेच जगत कुठं जातं कोणास ठाऊक, तू मात्र प्रकट होतो. आता तुझं जे काही आहे ते अनुभवायला यायला लागतं. हे ज्ञानी याच्या ठिकाणी सगळं कळतं. आता आघवाची तूच सगळीकडे, दुसरं काही कुठं नाही, हे त्याच्या ज्ञानानं त्याला कळतं. की पुढिलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टीबंधू निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगितली. काय? त्याला उदाहरण दिले की जादूगार असतो आणि तो आपला खेळ मांडतो. मग तो खेळ खेळत असताना काय जे असेल ते खेळता खेळता त्याच्याजवळची वस्तू झालं कुठंतरी गेली आणि दुसरंच काहीतरी दाखवतो. मग आता काय, त्याला आपल्याला वाटतं अरे काय झालं, आत्ता दाखवलं होतं त्याने, काय झालं? म्हणजे जो काही असेल तो काय केलं त्याने, काही केलं असं नवीन काही करता येतं असं नाही. पण तुमची आमची नजरबंदी करतो. नजरबंदी केल्यावर त्यांनी ती वस्तू बाजूला टाकून दुसरी वस्तू आपल्या पुढं कधी आणली आणि हे बघा हे असं म्हणून दाखवतो, हे कळतच नाही. ही जशी नजरबंदी तशी तू पण नजरबंदी करतो. पण तो जो नजरबंदी करतो तो जादूगार समोरच उभा असतो ना, वस्तू आहे किंवा नाही. तो कधी कबूतर दाखवेल तर कधी त्याच्याजवळचं नाहीच. कधी एखाद्या मुलाची टोपी घेतो, हे बघा ही टोपी, त्या डब्यात घालतो आणि मग डबा बंद करतो. थोड्या वेळाने डब्याचं टोपण उघडलं तर टोपी कुठे गेली काय की त्यातनं कबूतरच निघालं. हे सगळं केलं पण त्याने टोपी कधी बाजूला टाकून दिली आणि कबुतराचा डबा कधी पुढं घेतला हे कळूच दिलं नाही. ही नजरबंदी. हे झालं. खेळ करतो ते खेळाच्या वस्तू वेगळ्या आणि खेळ करणारा वेगळा आहे. तू वेगळा आहेस. तुझं तसं नाही, तू स्वतःलाच लपवतोस. म्हणजेच काय करतो तर तू कोणाचा विषय होत नाही. एरवी आम्हाला जग हे विषय आहे पण परमात्मा विषय होत नाही, म्हणून तू सगळ्याच्या दृष्टीपासून लपलेला आहेस. सगळ्याच्या दृष्टीपासून मग कुठे गेलास तू? कुठे गेला म्हणजे काय? आमच्याच दृष्टीपासून त्याच्या ठिकाणी नाहीपणा दाखवण्यात ही दृष्टीबंदी केली, म्हणजेच नजरबंद केली. आणि नजरबंद करून परमात्मा नाही 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 असं म्हणणारे सगळे निघाले. कुठेही देव असता तर दिसला नसता का, अनुभवाला आला नसता का, असं म्हणणारे खूप निघाले. एकाच दुसराचा अनुभवही निघाला की आहे हो म्हणणारा, आणि बाकी सगळे नाही नाही म्हणणारे निघाले. जे तू चितू सर्वा यया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपण पे आप लाघविया, ऐसा आपे आप लाघविया नमो तुझं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एक अशा आहेत की कोणावर मायेचं पांघरून घालायचं आणि कोणाला बोध दाखवायचा, हे सगळी तुझीच कला आहे. काय होतं एक की सगळे जे आहेत ह्या मायेच्या छायेतलेच आहेत. त्यामुळं सगळ्यांच्या ठिकाणी माया आपलं पांघरून घालून ते सगळीकडे काय आहे आपलाच खेळ दाखवते. पण तो
जो कोणी असा आहे की मायेतच जन्माला आला आहे, पण त्याच्या ठिकाणी अत्यंत तीव्र इच्छा आहे की मला ह्यातनं बाहेर पडायचं, अशी जी तीव्र इच्छा असते ना, तो बोधाच्या मागे लागतो. मुमुक्षुत्व झालं तरी साधं नाही, तीव्र मुमुक्षुत्व व्हावं लागतं, तो बोधाच्या मागं लागतो. म्हणून मग कोणा बोधू, बोध कुणाला आहे? ज्यांच्याजवळ मोक्षाची इच्छा झाली त्यांना आहे, आणि माया कुणाला ही इच्छा नाही त्याला. हे सगळं जे तुझं चाललेलं आहे हे लाघव आहे तुझं. कारण सगळ्याच्याच ठिकाणी इच्छा का होत नाही याचं कारण आहे की पूर्वपुण्याई नाही. आताही कोणत्या प्रकारची पुण्याई निर्माण होण्याची कोणतीच कृती त्याच्याकडून होत नाही. सत्कर्म नाहीत, संत सेवा नाही, ग्रंथ वाचन नाही, श्रवण नाही, काही नाही. म्हणजे हे सगळंच नसल्यामुळं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण पूर्ण आपलं मायेचंच राहतं. आणि ज्याचं हे सगळं चालू राहतं, ज्याच्याजवळ इच्छा जागी झाली, त्याने ग्रंथ वाचन चालू केलं, ग्रंथ श्रवणाकडं संतांना शरण गेला, एक एक गोष्ट समजून घ्यायला लागला, आणि किती ज्ञानाची गरज आहे हे ज्याला कळालं तो संताकडं जातो आणि मागणी करतो, त्याला बोध होतो. मग हे दोन झाले. सगळ्या जगतामध्ये असलेल्या मनुष्यात एक बोधवान आणि दुसरा मायेचा. मग जे जे काही असतील त्याच्यात हे सगळं तो करतो. आता त्याच असलेल्या सगळ्या ज्ञानी याला तू ओळखू येतो, आणि ओळखल्यामुळं तो त्यांनी काय केलं, तुला अंतःकरणात साठवलं. आणि ज्यांना ओळख येत नाही त्यांनी इतर सगळं साठवलं. मग जे जे काही आहेत त्यांनी काय केलं की आपल्याजवळ ओळखीला हरी साठविला पोटी, त्यांनी पोटी साठवला. आणि ज्यांना नाही ओळखू आला त्याचं काय अंतःकरण रिकामं आहे काय? अंतःकरण म्हणजे पोट, त्यात सगळा माया साठवली म्हणजे संसार साठवला. हे सगळं तुझं लाघव आहे. कोणाचंही अंतःकरण रिकामं नाही ठेवलं तू. कोणाच्या अंतःकरणात बोधानं तुझं स्वरूप राहिलं, आणि कोणाच्या अंतःकरणात बोध नसल्यामुळं माया सगळी राहिली. हे सगळं तुझंच सगळं चालतं आहे, म्हणून तूही श्रेष्ठ आहे. आता जसा जय जयकार केला श्रीगुरूचा, तसा आता पुन्हा परब्रह्माचं वर्णन करत करत आल्यामुळं नमो तुझं, तुलासुद्धा माझा नमस्कार असो. तूसुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये काय करणार आहेस तर अत्यंत श्रेष्ठ आहेस, म्हणून नमो तुझं. जाणो जगी आप ओले, ते तुझिया बोला सुरस झाले, तुझेनी क्षमत्व आले पृथ्वी ऐसी. आता थोडंसं पंचमहाभूतातल्या काही गोष्टी दाखवल्या. काय आहे की पाणी आहे, पण पाणी द्रवरूप आहे. हे द्रवरूपता पाण्याच्या ठिकाणची आणि पाण्याची चव, माधुर्य हे जर काही असेल तर तुझे म्हणजे रसाच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणचं रसत्व हा परमात्मा आहे, आणि पृथ्वीच्या ठिकाणचं कठीणत्व हाच परमात्मा. म्हणजे तुझ्यामुळं पाणी सगळीकडं काय झालं, त्याच्या ठिकाणी असलेल्या माधुर्यानं सगळ्याला त्याची गरज झाली. प्रत्येकजण पाण्या लागली तहान की पाणी घेतोच. दुसरी गोष्ट, जे काही पृथ्वीवर आहे त्या पृथ्वीच्या ठिकाणी मनुष्य काय करतो, आता जमीन जी असते, कोकणामध्ये भात निघाला म्हणजे त्या जमिनीला भाजतात. त्याला काय करायचं, सगळीकडे काडी कचरा पसरायचा आणि सगळं पेटून जमीन भाजून काढायची. झालं. दुसरीकडं नांगर चालवतात. नांगर सगळा काय आहे, जमीन फोडून काढतात. काही ठिकाणी जमिनीचं फोडकाम करतात. पण जमीन कुणावर रुसली का, जो नांगरेल त्याला जास्त पिकून देते. जे भाजलं तर तिथं भात चांगला येतो. म्हणजे तिच्या ठिकाणी क्षमा आहे. कुणी काही करा, त्या पृथ्वीने कोणाला, तिला जर राग आला असतं तर कुणीच तिच्यावर स्थिर राहू शकलं नसतं, सगळ्याला उलथून टाकलं असतं. आता काय आहे की काही करा, माणसं त्याच्यावर चप्पल घालून बूट घालून थडा चालतात, कोणी पाय आपटतं, काही वाटत नाही. याचं कारण क्षमा आहे. आणि ते पृथ्वीच्या ठिकाणी तूच क्षमा आहे. जसं पाण्याच्या ठिकाणी तू रसत्वानं आहेस, तसं पृथ्वीच्या ठिकाणी तू क्षमारूपानं आहेस. असे आता पंचमहाभूताचं अस्तित्व कसं आहे हे सांगायचं आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। श्री गुरुदेव दत्त।